Hello everyone, welcome to the Edudisha. Today we are going to learn class 7 maths chapter 11 practice set 43. आता हा प्रॅक्टिस सेट आपल्याला सोडवायला घेण्यापूर्वी आपण काय करूया, थोडीशी सर्कल बद्दल माहिती घेऊयात, जेणेकरून हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला तुम्हाला सोपं जाईल. आता मी काय करते, एक सर्कल घेते. या ठिकाणी काढून मी एक सर्कल घेतलेला आहे. तर तुम्हाला यामध्ये दिसतोय एक कंप्लीट सर्कल आणि एक आहे एक छोटासा सर्कल घेतलाय. मी तो रफ काढून घेतलाय, तुम्ही तो समजून घ्या. एक रफ सर्कल घेतलाय मी काढून, तर त्यामध्ये मी एक हाफ हाफ केलाय. तो सर्कलचे दोन पार्ट झालेत. म्हणजे काय, या ठिकाणी ए आणि बी हे दोन पॉईंट मिळालेत आपल्याला. हे जे दोन हाफ पार्ट आहेत सर्कलचे ते काय आहेत, म्हणजेच काय झाले, ते आर्क ऑफ द सर्कल झाले. हा ए बी हा काय झाला, हा सर्कलचा आर्क झालेला आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण आणखीन एक सर्कल घेऊयात. हा एक सर्कल मी घेतलेला आहे. आता या ठिकाणी मी पॉईंट ए आणि पॉईंट बी या पद्धतीने घेते. आता हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी आपण जर जोडला तर काय होईल, या सर्कलमध्ये हा काय असेल, ए आणि बी काय असेल, कॉर्ड असेल की नाही. आणि या कॉर्डमुळे आपल्याला काय झालेले आहेत, सर्कलचे दोन पार्ट पडलेले आहेत. म्हणजे काय, आर्क ए बी. आणि आपण या ठिकाणी हा एक पॉईंट देऊयात. इथे काय नाव देऊयात आपण, याला वाय. वाय असे याला एक पॉईंट देऊयात. आणि या ठिकाणी एक पॉईंट देऊयात, इथे एक्स देऊयात. आता काय केले आपण, ए आणि बी हे दोन पॉईंट घेतलेत आणि हे दोन पॉईंट आपण काय केले, एकमेकांना जोडलेत. म्हणजे काय केलं आपण, हा ए आणि बी काय झाला, या सर्कलचा कॉर्ड झालाय. आणि या कॉर्डमुळे सर्कलचे काय झाले, दोन पार्ट पडलेत. कोणते पार्ट पडलेत, ए वाय बी आणि ए एक्स बी असे काय झालेत, दोन पार्ट पडलेले आहेत. म्हणजेच काय, आर्क ए वाय बी आणि आर्क काय झालाय, ए एक्स बी. आपल्याला हे दोन काय मिळाले आहेत, आर्क मिळाले आहेत. मग काय म्हणता येईल या ठिकाणी, आर्क ए वाय बी इज बिगर अँड इज कॉल्ड मेजर आर्क. म्हणजेच हा काय, ए बाय बी हा कसा झाला, बिग झाला. बिग बिग आर्क तर असेलच, पण यालाच आपण काय म्हणणार आहोत, मेजर आर्क. आणि ए एक्स बी हा जो आर्क आहे तो काय असेल, ए एक्स बी इज स्मॉलर अँड इज कॉल्ड मायनर आर्क. ह्याला काय म्हणणार आहोत आपण, मायनर आर्क. आता या प्रॅक्टिस सेटमध्ये जे काही तुम्हाला महत्वाचं आहे तेच मी सांगणार आहे, जास्त काही सांगणार नाही. तुम्ही एवढंच लक्षात घ्या की ए बाय बी हा मेजर आर्क आहे आणि ए एक्स बी हा काय झाला, मायनर आर्क झाला. आणि याला काय म्हणायचं, हे जे हा जो राऊंड आहे यालाच आपण काय म्हणणार आहोत, आर्क म्हणणार आहोत. म्हणजे काय, इफ टू आर्क्स ऑफ अ सर्कल हॅव कॉमन एंड पॉइंट्स अँड द आर्क्स मेक्स वन कम्प्लीट सर्कल, द आर्क्स आर सेड टू बी करस्पॉन्डिंग आर्क्स. आता हे जे आर्क आहेत ते काय आहेत, एकमेकांना करस्पॉन्डिंग आहेत ते आर्क. म्हणजे काय, तुम्हाला मी थोडक्यात सांगते, सर्कलवरील कोणत्याही दोन पॉईंट्समुळे सर्कलचे दोन आर्क्स तयार होतात. त्यातील छोट्या आर्कला मायनर आर्क आणि मोठ्या आर्कला मेजर आर्क म्हणतात. कळलं का, कोणत्याही दोन पॉईंट्समुळे. म्हणजे कोणता, ह्या दोन पॉईंट्समुळे ए आणि बी या दोन पॉईंट्समुळे काय झालेत, या सर्कलचे दोन पार्ट झालेत, आहे की नाही, दोन पार्ट झालेत. आणि यातले हा जो छोटा पॉईंट आहे, जो छोटा आर्क आहे त्याला काय म्हणायचं, मायनर आर्क. आणि हा जो मोठा आहे ए बाय बी याला काय म्हणायचं, मेजर आर्क. आणि हे एकमेकांना कसे आहेत, करस्पॉन्डिंग आहेत. आलं लक्षात. नेक्स्ट आपण बघूयात. या ठिकाणी मी आणखीन एक सर्कल काढून घेतलेला आहे. आता हा सेंटर पॉईंट आहे या सर्कलचा. या सर्कल पॉईंट जो सेंटर पॉईंट आहे इथून मी एक लाईन घेते. ही काय झाली, सर्कलचा एक डायमीटर झाला. आता तुम्हाला माहिती आहे, सर्कलच्या डायमीटरमुळे सर्कलचे दोन इक्वल पार्ट्स पडत असतात. म्हणजे काय, यामुळे काय होतात, दोन आर्क्स तयार होतात. मग आर्क्समुळे सर्कलचे जे इक्वल पार्ट्स तयार होतात, अशा इक्वल आर्क्सला सेमी सर्क्युलर आर्क म्हणतात. काय म्हणतात, सेमी सर्क्युलर आर्क. आता आणखीन एक तुम्हाला पॉईंट मी या ठिकाणी क्लिअर करते. आता मी एक रफ सर्कल काढून घेते. हा एक रफ सर्कल आहे, याचा मी एक सेंटर पॉईंट घेते. या सेंटर पॉईंटला ओ असं त्याचं नेम देते. आता या सेंटर पासून मी एक अँगल तयार करते. हा अँगल झाला. या अँगलचं नेम आहे ए अँड अँगल बी. अँगल ए ओ बी. ओके. आता हा सेंटर आहे, म्हणजेच ह्या ए ओ बी म्हणजे या अँगलचा वर्टेक्स कोण झाला, हा ओ हा त्याचा काय झाला, वर्टेक्स झाला. म्हणजे काय, आता जर वर्टेक्स पासून जर म्हणजे सेंटरला घेऊन सेंटर पॉईंट पासून जर अँगल तयार होत असेल आणि त्या अँगलचा वर्टेक्स हा त्यांचा सेंटर असेल तर त्याला काय म्हणायचं, सेंट्रल अँगल. आलं लक्षात. म्हणजेच काय, सेंटर जो आहे, सेंटर काय आहे ओ, आणि हा अँगल काय आहे, अँगलचा वर्टेक्स हाच जर सेंटर असेल तर तो काय झाला, सेंट्रल अँगल. आता आणखीन एक, आता या ठिकाणी मी एक अँगल काढते. आता याचं नेम आपण देऊ एम एन आणि हा आहे पी. आता या ठिकाणी बघा, यांचा वर्टेक्स हा सेंटर पॉईंट आहे का, नाही. मग काय झाला, हा सेंट्रल अँगल आहे का, मग हा नाही. हा सेंट्रल अँगल म्हणता येईल, कारण की याचा वर्टेक्स हा सेंटर आहे, त्यामुळे ह्याला सेंटर अँगल म्हणता येईल. बट याचा वर्टेक्स हा सेंटर नाहीये, त्यामुळे हा सेंट्रल अँगल नाहीये. आता नेक्स्ट ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की सर्कलमधील एका डायमीटरमुळे सर्कलचे दोन पार्ट्स पडतात.
म्हणजेच काय, दोन जे इक्वल पार्ट्स असतात त्या इक्वल पार्ट्स किंवा या इक्वल आर्क्सला आपण काय म्हणतो, सेमी सर्क्युलर आर्क असे म्हणतो. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला एका सर्कलचं पूर्ण सर्कलचं जे मेजरमेंट असतं ते किती असतं, 360 डिग्री. काय होतं, या रेडियसला जर आपण अँटी क्लॉकवाईज जर मूव्ह केलं तर आपल्याला काय मिळतो, एक कम्प्लीट अँगल मिळतो. आणि ते कम्प्लीट अँगलचं जे मेजरमेंट काय असतं, 360 डिग्री. आता हा एक सर्कल पहा, या सर्कलमध्ये मी एक अँगल घेतलेला आहे. या अँगलचं मेजरमेंट आहे 60 डिग्री. हा POR हा एक अँगल आहे आणि हे मेजरमेंट ऑफ आर्क PQR हा जर अँगल 60 डिग्रीचा असेल तर हा PR याचं पण मेजरमेंट काय असेल, 60 डिग्री असेल. म्हणजेच काय, अँगल POR इज इक्वल टू 60 डिग्री आणि मेजरमेंट आर्क PQR 60 डिग्री. आता हा जो आहे हा मायनर आर्क झाला आणि PSR हा काय झाला, मेजर आर्क झाला. तर या ठिकाणी बघा यांचे एंड पॉईंट काय आहेत, समान आहेत, सेम आहेत. P आणि R हा ह्यांचे जे एंड पॉईंट आहेत हे काय आहेत, सेम आहेत. आणि त्या दोन आर्कमुळे, म्हणजेच हा एक आर्क आणि हा राहिलेला हा आर्क, या दोन आर्कमुळे काय होतं, एक कम्प्लीट सर्कल तयार होतोय. आलं लक्षात, यालाच काय म्हणायचं, करस्पॉन्डिंग आर्क. आता यामध्ये काय होतंय, मायनर आर्कचं आपल्याला मेजरमेंट काढायला येते. पण आता हे मेजर जे आर्क आहे याचं आपण मेजरमेंट कसं करणार आहोत, तर याचं मेजरमेंटचा एक फॉर्म्युला आहे. आता प्रॅक्टिस सेट 43 सोडवताना आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हे मेजर आर्कचं आपल्याला काय करता येईल, मेजर करता येईल. नाउ प्रॅक्टिस सेट 43 आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. इफ आर्क AXB अँड आर्क AYB आर करस्पॉन्डिंग आर्क्स अँड मेजर आर्क AXB इज इक्वल टू 120, द मेजर आर्क AYB व्हॉट. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला यांनी काय दिलं, एक मायनर आर्कचं काय मेजरमेंट आहे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला मेजर आर्क काढायचं आहे, तर आपण ते काढून घेऊयात. तर या ठिकाणी मी फॉर्म्युला इथे राईट डाऊन केलेला आहे. मेजर ऑफ मेजर आर्क काय आहे, 360 डिग्री. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मायनर आर्क काढायचा आहे. त्यामुळे आपल्याला मेजर आर्कचं काय आपला फॉर्म्युला आहे या ठिकाणी, तो आहे मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री आणि मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. आता मायनर आर्कचं आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी, 120 डिग्री दिलेला आहे. सो आपण काय करणार आहोत इथे, 360 डिग्री मायनस 120 डिग्री. हे सॉल्व्ह करून घेऊयात. 0, याचा आन्सर काय येईल, 240 डिग्री. या ठिकाणी थर्ड ऑप्शनमध्ये दिलेला आहे. आलं लक्षात, क्वेश्चन लक्षात आलाय का, की यामध्ये काय दिलेलं आहे, AXB आणि AYB हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग आहेत, म्हणजेच काय, संगत कंस आहेत. आणि आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, एक AXB हा 120 डिग्रीचा दिलेला आहे आणि आपल्याला AYB काढायचा आहे. तर याप्रमाणे हे इथे फॉर्म्युला दिलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या आणि या फॉर्म्युल्यानुसार हा क्वेश्चन सॉल्व्ह करा, तुमचा आन्सर येऊन जाईल. आता या ठिकाणी सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे, सम आर्क्स आर शो in the circle with center O. Write the name of the minor arcs, major arcs and semicircular arcs sum from among them. आपल्याला या ठिकाणी एक सर्कल दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या सर्कलमधील मायनर आर्क्स, मेजर आर्क्स आणि सेमी सर्क्युलर आर्क्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. सो आपण इथे करूयात. स्टार्टिंगला आपण सेमी सर्क्युलर आर्क्स बघूयात. आधी मी काय करूयात, इथे हा सर्कल आहे, सर्कलमध्ये पॉईंट दिलेला आहे P, X, Q, R आणि Y. ओके, आणि यांचा सेंटर पॉईंट काय आहे, O. आता आपल्याला सेमी सर्क्युलर आर्क्स बघायचे. तुम्हाला माहिती मी सेमी सर्क्युलर आर्क कशाला म्हणतात, की डायमीटर, एका सर्कलमध्ये डायमीटरमुळे काय होतात, दोन इक्वल पार्ट्स तयार होतात आणि त्या इक्वल पार्ट्सला किंवा इक्वल आर्क्सलाच आपण काय म्हणणार आहोत, सेमी सर्क्युलर आर्क्स. मग इथे या ठिकाणी आहे PQR आणि QYR हे दोन आर्क्स इथे या ठिकाणी मिळालेले आहेत. सो आपण इथे राईट डाऊन करून घेऊयात. आर्क QPR आणि आर्क QYR. ओके, आता या ठिकाणी काय विचारलंय आपल्याला, मायनर आर्क्स आणि मेजर आर्क्स. आता लक्षात घ्या, हा Q, X आणि P हा काय झाला, एक मायनर आर्क झालेला आहे आणि आपल्याला मेजर आर्क काय फाइंड करणार आहोत आपण, मग QRP यांचे जे दोन पॉईंट्स आहेत, जे एंडिंग पॉईंट्स आहेत ते सेम आले पाहिजेत. तर आपण मायनर आर्क घेऊया तिथे, आर्क QXP आणि आर्क QRP. नेक्स्ट आर्क आपण QX घेऊयात, आर्क QX. तर मेजर आर्क काय येईल, QRX, आर्क QRX, QRX. आता मायनर आर्क आपण XPR घेऊयात, आर्क XPR हा घेऊयात.
तर त्याचा मेजर आर्क काय येईल, एक्स वाय आर, आर्क एक्स वाय आर. तर आणखीन या ठिकाणी मायनर पी आर घेऊयात, मायनर आर्क हा पी आर घेऊयात. तर आर्क काय होईल, पी क्यू आर किंवा पी वाय आर देखील होईल, पी वाय आर. आता या ठिकाणी आर्क आर वाय घेऊयात. तर आर्क आर वाय घेतल्यानंतर आर्क काय होईल इथे, आर एक्स वाय किंवा आर क्यू वाय पण होऊ शकतो, आर क्यू वाय. थर्ड क्वेश्चन, in a circle with center O, the measure of a minor arc is 110 degree. What is the measure of the major arc P by Q? या ठिकाणी आपल्याला या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे जे काही मायनर आर्क आहे त्याचा आपल्याला मेजर दिलेला आहे 110 डिग्री. तर आपल्याला मेजर आर्कचं काय करायचं आहे, मेजरमेंट काढायचं आहे, म्हणजेच काय पी बाय क्यूचं आपल्याला मेजर काढायचं आहे. तर आपण या ठिकाणी मी एक फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे, तो बघा. मेजर ऑफ अ मायनर आर्क काय दिलेला आहे 110 डिग्री, आणि मेजर ऑफ मेजर आर्क काय दिलेला आहे 360 डिग्री, मायनस मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मायनर आर्क. हा फॉर्म्युला आहे, हा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. आपल्याला मेजरमेंट कशाचं काढायचं, मेजरमेंट आर्क पी बाय क्यू याचं आपल्याला काढायचं आहे. मग काय करणार आहेत आपण, 360 डिग्री मायनस 110 डिग्री यांची मायनस केल्यानंतर 0.2 250 डिग्रीचं काय निघेल आपलं मेजर निघेल. सो देअर फॉर the measure of the measure R P by Q is 250 डिग्री. आपला आन्सर आला. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.